आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व? जय मातृभूमी. आज आपण कालच्या दिवशी आम्हाचे जे काही उमेदवार आम्ही ह्या सार्वत्रिक भुसावळच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत, त्यातील आता बरेच उमेदवारांना चिन्ह मिळालेले असून काही तांत्रिक अडचणीने त्यांना AB फॉर्मसाठी पात्र झाले नाही, परंतु त्यांना सुद्धा जे आमच्या पक्षाशी सुरुवातीपासून एकनिष्ठ आहेत त्यांना आम्ही पुरस्कृत केलेले आहे. आणि असे सर्व आमचे उमेदवार आता ह्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले आहेत आणि यांना आपल्या भुसावळकरांनी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे म्हणून ही आजची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. जय मातृभूमी. काही दिवसापूर्वी लहू झगडे यांनी पाठिंबा देऊन टाकलाय धांडेंना, काय सांगाल? लहू झगडे यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नव्हती आणि जे लहू झडगे आहेत त्यांच्यावर कोणत्या तरी परिस्थितीमध्ये दबाव टाकण्यात आलेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्यांना पाठिंबा द्या असं पक्षाने कधी व्हीप काढलेला नाही किंवा त्याबाबत लेखी पत्र त्यांनी ज्या तथाकथित उमेदवाराला पाठिंबा दिला त्याला आम्ही दिलेले नाही आहे. त्यामुळे लहू झगडे यांचा जो पाठिंबा आहे तो अनधिकृत आहे, कायदेशीर नाही आहे. त्याच्याबाबत आम्ही त्याबाबत मेहरबान कोर्टात जाणार आहे आणि ज्यांनी पाठिंबा घेतलेला आहे त्यांच्याकडून दबाव टाकून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करणार आहोत. जय मातृभूमी. मी गिरीश डोलारे, शहराध्यक्ष, जय मातृभूमी पक्ष. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या नगर परिषदेच्या आपल्या सुरू झालेल्या आहेत. हात खाली कर. आणि त्या ठिकाणी जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्यांच्याकडे पण जनतेने थोडं लक्ष द्यावं. आतापर्यंत एकच एक पक्षाचे उमेदवार निवडून दिल्यामुळे शहराचा जो काही ऱ्हास झालेला आहे ते स्वतः जनता भोगतेच आहे. तर त्यांनी तसं न करता नवीन उमेदवारांना आणि आमच्या जय मातृभूमी पक्षाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं. जिल्हा प्रमुख जय मातृभूमी पक्ष निलेश पाठक. माझं जय मातृभूमी पक्षाचे जे अधिकृत पुरस्कृत उमेदवार आहे आणि अधिकृत उमेदवार जे प्रभाग क्रमांक 6 प्रशांत तुकाराम इंगळे, जय मातृभूमी पक्षाचे अधिकृत उमेदवार. दोन नंबरचा 18 लहू झगडे, 15 शाहीन खान रईस खान या पुरस्कृत उमेदवार आहेत. 21 वैशाली प्रशांत बराटे या पुरस्कृत उमेदवार आहेत. जास्वंती भंडारी 23 या पुरस्कृत उमेदवार आहे. 23 जास्वंती भंडारी या पुरस्कृत उमेदवार आहे. 25 प्रमोद वसंतराव पाटील हे पुरस्कृत उमेदवार आहे. या सर्व उमेदवारांना भरभरून मतदारांनी आशीर्वाद द्यावा आणि त्यांना निवडून द्यावे आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी त्यांचे कार्यरत ते 24 तास राहतील याची ग्वाही जय मातृभूमी पक्ष तुम्हाला देत आहे. यामध्ये लहू झगड्याचं नाव तुम्ही घेतलं पण त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी जरी जाहीर पाठिंबा दिलेला असला तरी पक्षाला त्यांनी कुठेही विश्वासात न घेताना परस्पर त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्याला आम्ही कुठेही ग्राह्य धरणार नाहीत. त्यावर आम्ही लहू झगडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणारच आहोत. जय मातृभूमी. मी मातृभूमी पक्षाकडनं माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. ॲडव्होकेट जास्वंती निलेश भंडारी. भुसावळमध्ये वकिली व्यवसाय करते. बहुतेक जण परिचित असतील माझ्याशी, कारण भुसावळमध्ये जेव्हा जेव्हा काही समस्या असल्या किंवा आमच्या वार्डात समस्या होत्या तर नेहमीच नगरपालिकेमधून म्हणजे आम्हाला झगडावं लागलं आमच्या समस्यासाठी. रस्ता असेल, पाणी असेल, महिना आमच्या वार्डामध्ये, आमच्या प्रभागामध्ये पाणी नव्हतं. त्यावेळी महिलांना सोबत घेऊन आमच्या प्रभागातील वार्डातल्या महिला पुरुष यांना सोबत घेऊन मी तिथे आंदोलन केलेलं आहे. आणि असं आंदोलनही आपल्याला आता स्वातंत्र्यानंतर 2026-25 पर्यंत करावं लागतं. ही खरं म्हणजे शोकांतिका आहे आपल्या भुसावळकरांची. आणि आता तरी भुसावळकरांनी जागे व्हावं आणि नेहमी पक्ष बघून जो आपण मतदान करतो ते न करता आपल्या येथील जो स्थानिक आपल्या प्रभागातील आपल्यासाठी काम करणारं जे नेतृत्व असेल, जो सर्वसामान्य मधला असेल, आपल्यामध्ये नेहमी त्याचं उठबैस असेल, जो काम करत असेल, अशा उमेदवाराला निवडून द्या असं मी भुसावळकरांना आवाहन करेल. आणि कोणत्याही आमिषाला भूलथापांना पडू नये आणि सर्वांनी मतदानाला जावे. म्हणजे ही खरं तर आपली प्राथमिक ज्या हक्क आहेत, काही मूलभूत हक्क आहेत, पाणी, वीज वगैरे, याच्यासाठी आपल्याला झगडावं लागतं आहे. आपल्या प्रभागातील फक्त जे येतात नगरसेवक पहिल्या वेळेला आपल्याकडे मतदानासाठी मागणी करायला येतात, नंतर ते पूर्ण 5 वर्ष आपल्याकडे तोंड दाखवत नाही. कारण त्यांनी पूर्ण जो पैसा वापरलेला असतो ना निवडणुकीमध्ये, लाखोने कोटीने एवढा पैसा जो खर्च होतो तो येतो कुठून? ते आपल्याकडे मतदानाच्या वेळेला आपल्याला पार्ट्या देतील, सगळं देतील. ह्या आमिषाला आपण बळी पडायचं का?
म्हणून हा विचार प्रत्येक भुसावळकरांनी केला पाहिजे. ह्या आमिषाला बळी न पडता जो उमेदवार आपल्यामध्ये असेल, आपल्यातला सर्वसामान्य असेल, अशा उमेदवाराला आपण निवडून द्या. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आणि एक मी अवश्य सांगेल की आपण जेव्हा ईव्हीएम मशीनवर बघाल तर प्रत्येक नाव एक नीट वाचा. कारण आता असं झालेलं आहे की अपक्ष लोकांना फक्त 2 किंवा 3 दिवस मिळालेले आहेत. बरेच जणांचे पॉम्पलेट छापून नाहीये. ते एवढे 6 ते 7 हजार जे आहेत मतदार त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतील. म्हणून ईव्हीएम मशीनवरचं नाव प्रत्येकाने नीट वाचा आणि जो उमेदवार आपल्याला योग्य वाटेल त्या उमेदवाराच्या पुढचं बटन दाबा. फक्त चिन्ह बघू नका. चिन्ह बघून आपल्या भुसावळकरांकडे आता ही वेळ आलेली आहे आपल्यावर. म्हणून मी विनंती करेल भुसावळकरांना की जागे व्हा आपल्या हक्कासाठी. धन्यवाद. मी प्रभाग क्रमांक 23B मध्ये असतो. मागच्या 9 वर्षांपासून आमचे कथित जे नगरसेवक आहे त्यांनी कधी आमच्या प्रभागाला तोंडही दाखवलेलं नाही. आमच्या समस्या काय आहे ते कधीही जाणून घेतलं नाही. त्यांच्या पुरतं फक्त सिंधी कॉलनी हा प्रभाग म्हणजेच त्यांचा प्रभाग आहे. बाकीचे जे 5 भाग आहेत ते त्यांना आपला भाग मानत नाही आणि त्या लोकांच्या समस्याही समजून घेत नाही. आणि म्हणून आम्ही 23B मधून आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी दिली होती, ज्याला जय मातृभूमी पक्षाने पुरस्कृत म्हणून हे दिलेलं आहे आम्हाला. आमची निशाणी ऑटो रिक्षा. सर्व नागरिकांना विनंती आहे की ॲडव्होकेट जास्वंदी निलेश भंडारी प्रभाग क्रमांक 23B यांना रिक्षा या निशाणीचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.